तुम्ही कधी विचार केला आहे का की भगवान गणेशजींचे खरे डोके कुठे आहे? खरंच आजही ते डोके या पृथ्वीवर कुठल्या रहस्यमय ठिकाणी सुरक्षित ठेवले आहे का? आणि तुम्हाला माहित आहे का की जेव्हा कलियुगाचा अंत होईल, जेव्हा या संसारावर अधर्म आणि अराजकतेचं राज्य असेल, तेव्हा गणेशजी आपल्या आतापर्यंतच्या सर्वात भयानक अवताराने प्रकट होऊन दुनियेला वाचवण्यासाठी भगवान कल्कीची मदत करतील. आपण सर्वांनी लहानपणापासून गणेशजींना विघ्नहर्ता, मंगलकर्ता आणि सुखदाता म्हणून पाहिले आणि पूजले आहे. पण हा त्यांचा संपूर्ण स्वरूप आहे का? गणेशजींचे असेही काही रहस्य आणि रूप आहेत ज्याबद्दल साधारणपणे कोणालाही माहिती नाही. का गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्र पाहण्यास मनाई केली जाते? का त्यांच्या पूजेत तुळशीचा वापर वर्ज्य आहे? आणि शेवटी असे काय आहे त्यांच्या विवाहाच्या कथेत की त्यांना केवळ वृद्धी आणि सिद्धीशी विवाह करावा लागला नाही, तर बंगालमध्ये आजही केळ्याच्या झाडाशी त्यांचा विवाह घालवला जातो. तुम्ही गणेशजींना मोदक खाताना, हसताना आणि उंदरावर स्वार भोळेभाले देवता म्हणून पाहिले आहे. पण तुम्ही त्यांच्या त्या भयानक रूपांबद्दल ऐकले आहे का ज्यामुळे असुर घाबरून जायचे? तुम्हाला माहितीये का की गणेशजींनी एकदा असा दैत्य गिळून टाकला होता ज्याच्या डोळ्यांतून आणि तोंडातून अग्नीच्या ज्वाला निघत होत्या. त्याला गिळल्यानंतर गणेशजींसोबत जे झाले ते ऐकून तुम्ही देखील चकित व्हाल. आणि तुम्हाला हेही माहित आहे का की गणेशजींचा थेट संबंध तुमच्या शरीरातील सर्वात रहस्यमय शक्ती कुंडलिनी शक्तीशी आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, गणेशजींचा असा एक तांत्रिक स्वरूप देखील आहे का ज्याबद्दल फक्त काही लोकांनाच माहिती आहे? असे रूप ज्याला पाहून कदाचित तुम्ही गणेशजींना आधीसारखे भोळेभाले मानणार नाही. मित्रांनो, गणेशजी फक्त एक देवता नाहीत, तर असे रहस्य आहेत जे तुमचे होश उडवून देतील. त्यांच्या कथा फक्त मुलांच्या गोष्टी नाहीत, तर ब्रह्मांड आणि मानवी जीवनाच्या गहन रहस्यांशी जोडलेल्या आहेत. आणि आज या डॉक्युमेंटरीमध्ये आपण त्या न ऐकलेल्या कथांचा आणि दडलेल्या रहस्यांचा उलगडा करणार आहोत जे तुम्हाला थक्क करून टाकतील. तर जोडलेले रहा आमच्यासोबत, कारण येणाऱ्या काही मिनिटांत आपण तुम्हाला गणेशजी असे दाखवू जसे तुम्ही कधीच पाहिले नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या रूपांबद्दल आणि न ऐकलेल्या कथांबद्दल ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील. तर चला निघूया या अद्भुत आणि रहस्यमय प्रवासावर. पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. काळाची धारा नेहमी पुढे जाते, पण आपल्या शास्त्रांनी आधीच या प्रवाहाचा अंत आणि त्याची भयानक प्रतिमा आपल्यासमोर मांडली आहे. भविष्य पुराणानुसार जेव्हा कलियुग आपल्या अंतिम टप्प्यावर पोहोचेल, तेव्हा या पृथ्वीचे स्वरूप आज आपण जसे पाहतो तसे राहणार नाही. नद्या कोरडे होतील, शेत बंजर होतील आणि माणसाची भूक इतकी वाढेल की तो आपल्या स्वतःच्या भावाचे मांसही खाण्यास भाग पडेल. समाजात फसवणूक आणि धोका सामान्य गोष्ट होईल. सगळे नातेवाईक एकमेकांविरुद्ध उभे राहतील आणि आईवडिलांचा सन्मान करण्याऐवजी लोक त्यांना ओझं समजतील. धर्म आणि सत्याच्या गोष्टी करणाऱ्यांवर उपहास केला जाईल आणि अधर्माचा झेंडा सर्वत्र फडकत राहील. सर्वत्र अराजकता, युद्ध, लालच आणि क्रूरतेचे राज्य असेल. अचूक त्यावेळेला प्रकट होईल एक महाभयंकर असुर, कलिराज. हा तो कली असुर आहे जो माणसांच्या अंतर्गत दडलेल्या अंधकाराला अधिक गाढवेल. हा असुर फक्त बाहेरूनच नाही तर आतूनही लोकांना भ्रष्ट करेल. त्याच्या प्रभावाखाली माणूस स्वतःच्या आत्म्याला विसरेल. त्याची करुणा आणि दया कायमच नष्ट होईल. हे दृश्य इतके भयानक असेल की देवताही घाबरतील. पण याच वेळी सुरू होईल नव्या युगाचा संघर्ष. शास्त्र म्हणतात की जेव्हा कलियुग आपल्या शिखरावर असेल, तेव्हा विष्णूंचा 10वा आणि अंतिम अवतार कल्की प्रकट होईल. ते एक पांढऱ्या अश्वावर स्वार होऊन हातात चमकती तलवार धरून अधर्माविरुद्ध धर्माची अंतिम लढाई सुरू करतील. पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या युद्धात कल्की एकटे राहणार नाहीत. त्यांच्यासोबत प्रकट होईल आणखी एक दिव्य शक्ती, स्वतः गणेशजी, त्यांच्या रहस्यमय अवतार धूमकेतू रूपात. धूमकेतू गणेश असा अवतार ज्याची कल्पना करणे देखील कठीण आहे. त्यांचे स्वरूप धुराने आणि अग्नीने भरलेले असेल. ते एका तेजस्वी निळ्या घोड्यावर स्वार होऊन येतील. त्यांच्या डोळ्यांत दहकती ज्वाला समान ज्वाला असेल आणि त्यांच्या चारही बाजूंना असा प्रकाश पसरलेला असेल मानो संपूर्ण ब्रह्मांड जळत आहे. हा धूमकेतू अवतार कल्की बरोबर मिळून असुर कली आणि त्याच्या अनुयायांचा संहार करेल. हे साधे युद्ध नाही तर अंतिम महासंग्राम असेल. भगवान गणेश, ज्यांना आपण मोदकप्रिय, साधे आणि प्रिय स्वरूप मानतो, तेच गणेश धूमकेतू अवतार होऊन कलीसारख्या शक्तीचा नाश करतील. यानंतर या पृथ्वीवर एक नवीन युगाची स्थापना होईल. तर विचार करा, आपण बालपणापासून पाहिलेले मासूम आणि पार्वतीसारखे प्रेमळ गणेश, तेच भविष्यात प्रकट होऊन सृष्टीचे रक्षण करतील. याचं कलियुगातील सर्वात मोठं रहस्य आहे आणि याचं गणेशजींचा भविष्यकालीन अवतार धूमकेतू रूप आहे. पण ही कथा अजूनही अधुरी आहे, कारण गणेशजींचा हा पहिला भयानक अवतार नाही. त्यांनी अनेक रूपे घेतली आहेत. त्यातील सर्वात धोकादायक आहे
उच्चिष्ट गणपती जे कामवासनेत नेहमी गुंतलेले असतात. पण त्यांच्याबद्दल जाण्याआधी आपण गणेशजींबद्दल काही अनसुनी गोष्टी पाहू, ज्या तुम्ही कधी ऐकल्या नसेल. गणेशजींना आपण प्रामुख्याने उंदरावर स्वार, भोळे भाले, मोदकप्रिय आणि साध्या हृदयाचे देवता म्हणून पाहतो. पण आपल्या शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये त्यांचे एक वीर योद्धा रूप देखील आहे. जेव्हा जेव्हा या सृष्टीवर दानव आणि असुर अत्याचार करीत, तेव्हा तेव्हा गणेशजींनी आपले दिव्य रूप धारण करून त्या राक्षसांचा संहार केला आणि देवता व मानवांना भयमुक्त केले. हे रूप फारच कमी लोकांना माहीत आहे, पण ही कथांमुळे गणेशजींच्या अद्वितीय धैर्य आणि सामर्थ्याची झलक आपल्याला दिसते. सर्वप्रथम बोलूया सिंधुरासूर विषयी. हा असुर इतका सामर्थ्यशाली होता की त्याचे नाव ऐकताना देवताही थरथरत होते. त्याने तपस्या करून वरदान मिळवले होते आणि अमृताच्या सामर्थ्याने तीनही लोकात दहशत पसरवली होती. कोणताही देवता त्याच्यासमोर टिकू शकत नव्हता. शेवटी सर्व देवता गणेशजींच्या शरणी गेले. त्यावेळी गणेशजींनी मोरईश्वर रूप धारण केले, 6 हातांचा मोरावर स्वार. त्यांनी सिंधुरासुरासोबत भयंकर युद्ध केले आणि त्याच्या उदरात लपलेला अमृत बाहेर काढला. जेव्हा अमृत नष्ट झाले तेव्हा सिंधुरासुराचा आतंक संपला. हीच कथा आहे ज्यानंतर महाराष्ट्रात मोरेश्वर मंदिराची स्थापना झाली. यानंतर येतो मत्सरासूर. मत्सर म्हणजे ईर्ष्या, आणि हा असुर त्या भावनेचा प्रतीक होता. तो देवतांवर एवढा ईर्ष्यालू होता की संपूर्ण सृष्टीवर राज्य करायचे ठरवले. त्याने तपस्या करून वरदान मिळवले आणि अंकारात बुडून तीनही लोकांवर अधिपत्य गाजवायचे ठरवले. देवता घाबरले आणि गणेशजींच्या शरणी गेले. त्यावेळी गणेशजींनी वक्रतुंड अवतार धारण केला, विशाल स्वरूप, हातात अस्त्रशस्त्र घेऊन. त्यांनी मत्सरासूर आणि त्याच्या 2 पुत्रांचा वध करून संसाराला ईर्ष्या आणि अहंकाराच्या भारापासून मुक्त केले. ही कथा आपल्याला शिकवते की ईर्ष्या असुराची असो की माणसाची, त्याचा अंत नाशाने होतो. पण यापैकी सर्वात अद्भुत कथा आहे अनलासुराची. हा असुर इतका भयानक होता की त्याच्या डोळ्यांपासून आणि तोंडातून ज्वालामुखीसारखी आग निघत होती. त्यासमोर कोणतीही जीव टिकू शकत नव्हती, कारण कोणीही त्याच्याकडे गेले तर अग्नीत जळून खरंड होत असे. देवता घाबरले आणि गणेशजींना हाक मारली. त्यावेळी गणेशजींनी आपल्या सामर्थ्याने विराट रूप धारण केले, इतके विशाल की त्यांचे रूप आकाशाला भिडू लागले. त्यांनी अनलासुराला युद्धासाठी आव्हान दिले. भयंकर युद्धानंतर जेव्हा कोणताही उपाय उरला नाही, तेव्हा गणेशजींनी आपल्या दिव्य शरीरातून अनलासुराला पूर्णपणे गिळून टाकले. पण जसे त्यांनी त्या अग्नीने भरलेल्या असुराला गिळले, तसे गणेशजींचा पोट आतून जळू लागले. अग्निलपट त्यांच्या शरीरात पसरल्या आणि ते असह्य वेदनेत कराहले. हे पाहून देवता घाबरले. तेव्हा सर्व देवतांनी त्यांना शीतलता मिळवून देण्यासाठी दुर्वा गवत अर्पित केले. जसेच गणेशजींनी दुर्वा गवत ग्रहण केले, त्यांची वेदना संपली आणि त्यानंतर पासून गणेशजींना दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. जर तुम्ही विचार करत असाल की ही फक्त पौराणिक कथा आहे, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की आधुनिक विज्ञान देखील दुर्वा गवताचे महत्त्व मानते. आयुर्वेद आणि आधुनिक औषधशास्त्र दोन्हीमध्ये दुर्वा औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. यात अल्कलॉइड्स आणि बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स असतात, जे पोटातील जळजळ, आम्लता, अल्सर आणि पचनाच्या समस्यांवर उपयुक्त असतात. आजही मेडिकल रिसर्च सांगते की दुर्वामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि कूलिंग प्रॉपर्टीज असतात. म्हणजे हजारो वर्षांपूर्वीची कथा जिथे दुर्वा गणेशजींना आराम दिला, ती केवळ श्रद्धा नाही तर एक गहन वैज्ञानिक सत्य देखील सांगते. या 3 कथांमुळे स्पष्ट होते की गणेशजी फक्त विघ्नहर्ता नाहीत, तर एक अदम्य योद्धा देखील आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हा अदम्य योद्धा जन्म कसा झाला आणि त्यांना एकदंत का म्हणतात? आणि सर्वात मोठा प्रश्न, आजही गणेशजींचे खरे डोके पृथ्वीवर कुठेतरी अस्तित्वात आहे का? हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरावर वसलेला कैलाश पर्वत, शांत वातावरण, 4ही बाजू बर्फाने आच्छादित आणि मध्यभागी माता पार्वती आपल्या महालात स्नानाची तयारी करत होती. पण या शांतीतही तिच्या मनात एक चिंता होती. जेव्हा भगवान शिव गहन तपस्या किंवा ब्रह्मांडीय यात्रेसाठी जात, तेव्हा महालाची सुरक्षा कोणी करणार? कोणी असेल जे निडरपणे कोणालाही थांबवू शकेल? हीच विचार करून त्यांनी आपल्या शरीरावर हल्दी आणि चंदनाचे उपटन लावले आणि त्यातून एक सुंदर बालकाची मूर्ती घडवली. मूर्ती तयार झाल्यावर माता पार्वतीने आपल्या प्राणशक्तीने त्यात प्राण फुंकले आणि तो सजीव बालक झाला. माता पार्वतीने स्नेहपूर्वक त्याला गळ्यात घेतले आणि म्हणाल्या, तू माझा पुत्र आहेस, माझा रक्षक आहेस, तुझे नाव आहे गणेश. काही वेळानंतर माता पार्वती स्नानाला गेल्या, तेव्हा त्यांनी आपल्या पुत्राला सांगितले, जोपर्यंत मी आत आहे, कोणीही या महालात प्रवेश करू नये. गणेशने डोकं खाली करून वचन दिले आणि दरवाजावर पहारा लावला. त्याच वेळी भगवान शिव परतत होते. ते थेट महालात जायचे ठरवले, पण दरवाजावर एक अजनबी बालक उभा होता, ज्याने त्यांचा मार्ग रोखला. शिवांनी आदेश दिला, मला आत जाऊ द्या. पण गणेश अडीग उभे राहिले. माझ्या मातेनं मनाई केली आहे, जोपर्यंत त्या स्वतः सांगणार नाहीत, कोणी आत जाऊ शकत नाही. शिवांनी विचारले, इतके साहस कसला की मला थांबवू शकाल?
हळूहळू शिवांच्या डोळ्यात क्रोध वाढला. त्यांनी आपल्या गणांना आदेश दिला की हा बालक हटवावा. पण गणेश एका व्यक्तीला पळत नव्हते, ते सर्वांवर भारी पडले. शेवटी शिवांचे संयम संपले. त्यांच्या तिसऱ्या डोळ्यापासून अग्नी झळकू लागली आणि त्यांनी त्रिशूलाचा प्रहार केला. एका प्रहारातच गणेशचे डोके शरीरापासून वेगळे झाले आणि जमीनवर पडले. माता पार्वती बाहेर आल्या आणि आपल्या प्रिय पुत्राचे निर्जीव शरीर पाहून रडू लागल्या. त्यांच्या अश्रूंनी संपूर्ण कैलाश हलवला. दिशा थरथरल्या. पार्वतीच्या क्रोधाचे रूप भयानक होते. त्यांनी चेतावणी दिली, माझ्या पुत्राचे पुनरुज्जीवन न केले तर मी संपूर्ण सृष्टीचा संहार करेन. त्यांच्या या शब्दानं ब्रह्मांडात भयाचं वातावरण पसरलं. देवता ऋषी सर्व भयभीत झाले आणि ब्रह्मा विष्णू व इतर देवतांनी शिवांकडे उपाय शोधण्याचा आग्रह केला. शिवांनी आपल्या गणांना उत्तर दिशेला पाठवले आणि म्हणाले, जो सगळ्यात पहिले सापडेल त्याचं डोकं घेऊन या. गण जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्याकडे एक हत्तीचं डोकं होतं. शिवांनी त्या हत्तीचं मस्तक गणेशच्या धडावर ठेवले आणि त्यात प्राण फुंकले. गणेशजी पुन्हा जीवित झाले, पण आता ते गजानन म्हणून ओळखले जाऊ लागले, म्हणजेच हत्तीच्या मुखाचे देवता. पण ही कथा इतक्यात संपत नाही. शास्त्रांमध्ये अजून एक रहस्य दडलेलं आहे. काही मान्यतानुसार गणेशजींचं खरे डोकं नष्ट झालं नव्हतं. भगवान शिवांनी ते सुरक्षित ठिकाणी ठेवले होते आणि ते ठिकाण आहे उत्तराखंडची पाताळ भुवनेश्वर गुफा. म्हणतात की या गुफेत आजही एक रहस्यमय शक्ती विद्यमान आहे आणि तिथे ठेवलेल्या त्या डोक्याची रक्षा स्वयं भगवान शिव करतात. वैसे, तुम्हाला माहित आहे का की गणेशजींना एकदंत का म्हणतात? आखरीत त्यांचा एक दंत का तोडला गेला? याबद्दल आपल्याला शास्त्रांमध्ये 2 रोचक कथा सापडतात. चला त्या पाहूया. गणेशजींना एकदंत का म्हणतात? गणेशजींना आपण एकदंत म्हणतो म्हणजे ज्यांच्याकडे फक्त एकच दंत आहे. पण कधी विचार केला आहे का दुसऱ्या दंताचं काय झालं? तो का तोडला गेला आणि कसा तोडला गेला? ही काही साधी घटना नव्हती, त्यामागे 2 अद्भुत कथा दडलेल्या आहेत. पहिली कथा, परशुरामाचा वार. एकदा भगवान परशुराम, जे स्वयं भगवान विष्णूचे 6वे अवतार मानले जातात, कैलाश पर्वतावर भगवान शिवांना भेटायला आले. त्यावेळी शिवध्यानात लीन होते आणि महालाच्या दरवाजावर गणेशजी स्वतः पहारा लावत होते. परशुराम जेव्हा आत जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा गणेशजींनी त्यांना थांबवले. गणेश म्हणाले, माझे पिता अजून ध्यानात आहेत. कोणालाही त्यांच्याशी भेट देण्याची परवानगी नाही. हे ऐकून परशुरामाचा क्रोध भडकला आणि त्यांनी आपल्या फरसावरचा परशु उचलला. हा फरसा त्यांना भगवान शिवांकडून वरदान स्वरूप मिळालेला होता. परशुरामाने त्या फरशाने गणेशांवर वार केला. गणेशजींनी आपल्या पिता आणि अस्त्राचा मान ठेवण्यासाठी तो वार आपल्या दातांवर घेतला. वार इतका प्रचंड होता की त्यांचा एक दंत तोडून पडला. त्या घटनेनंतर ते एकदंत म्हणून ओळखले जाऊ लागले. पण तो तोडलेला दंत फक्त युद्धाची निशाणी नव्हती, तर ज्ञानाचं प्रतीक देखील आहे. दुसरी कथा, महाभारताचे लेखन. महर्षी वेदव्यास जे महाभारताची रचना करत होते त्यांना असे लेखक पाहिजे होते जो निरंतर थांबू न देता लिहू शकेल. त्यासाठी त्यांनी गणेशजींचा स्मरण केला. गणेशजी सहमत झाले, पण त्यांनी एक अट ठेवली, ते कथा थांबवू न देता लिहितील. कथा लेखन सुरू झाले. व्यास बोलत गेले, गणेश लिहित गेले. त्यांची कलम मोरच्या पंखाने बनलेली होती आणि सतत लिहित राहिल्यामुळे ती वारंवार तुटत होती. यामुळे गणेशजींना त्रास होऊन आपला एक दंत तोडला आणि त्याच दंताचा उपयोग कलम म्हणून केला. त्याच दंताने त्यांनी संपूर्ण महाभारत लिहिली. ती ग्रंथ ज्याला पंचम वेद म्हटले जाते आणि जो लाखो श्लोकांमध्ये संपूर्ण मानवतेचं प्रतिबिंब आहे. गणेशजींचा ब्रह्मचर्याचा निर्णय आणि विवाहाची कथा. तुम्हाला माहित आहे का की गणेशजींनी आजीवन ब्रह्मचर्याचं जीवन जगण्याचा निश्चय केलं होतं. पण नंतर असे काय घडले की त्यांना रिद्धी आणि सिद्धी यांच्याशी विवाह करावा लागला. कहा जातं की एकदा गणेशजी गंगा तटावर तपस्या करत होते. त्यावेळेस तुलसी देवी तिथून गेल्या. त्यांच्या तेजस्वी आणि मनोहर रूपावर नजर पडल्यावर त्या गणेशजींवर मोहित झाल्या आणि विवाहाचा प्रस्ताव मांडला. गणेशजींनी शांत स्वरात उत्तर दिलं, मी ब्रह्मचारी आहे. माझं जीवन तप आणि साधनेसाठी समर्पित आहे. विवाहाचं बंधन माझ्यासाठी नाही. ही गोष्ट तुलसी देवींना सहन झाली नाही. त्या क्रोधाने गणेशजींना श्राप दिला, तुझा विवाह नक्कीच होईल आणि तोही 2दा होईल. गणेशजींनी प्रत्याश्राप दिला, तू नेहमी एक वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर राहशील आणि माझ्या पूजामध्ये स्वीकारली जाणार नाहीस. म्हणूनच गणेश पूजेत तुलसीचा वापर वर्ज्य आहे. परंतु तुलसीच्या शापानुसार सत्य घडणेही आवश्यक होते. काळ जाऊन ब्रह्माजींनी योगशक्तीने 2 दिव्य कन्यांचा जन्म केला, रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी समृद्धीची देवी, सिद्धी बुद्धिमत्तेची देवी. ब्रह्माजींनी गणेशजींना गुरु बनवलं. दोन्ही भगिनींनी गणेशजींकडून शिक्षण घेणं सुरू केलं. काळ बदलला आणि नियतीनुसार जे तुलसीच्या श्रापात सांगितले होते ते घडलं.
रिद्धी आणि सिद्धी यांचा विवाह गणेशजींपाशीच झाला. या पावन विवाहातून गणेशजींना 2 पुत्र झाले, शुभ आणि लाभ. त्यानंतरपासून घरांमध्ये असं म्हटलं जातं की जिथे गणेश असतील तिथे शुभ आणि लाभ आपोआप उपस्थित होतील. पण विवाहाच्या कथाच इतकीच नाहीत. भारताच्या पूर्व भागात, विशेषतः बंगालमध्ये एक वेगळी परंपरा आहे. म्हणतात की गणेशजींचा विवाह एकदा केळीच्या झाडाशीही झाला होता. कथेप्रमाणे एकदा माता पार्वती खूप जास्त अन्न घेऊ लागल्या. हे पाहून गणेशजी आश्चर्याने विचारले, आई, तुम्ही एवढं का खात आहात? पार्वतीने हसत उत्तर दिलं, मला भीती आहे की कदाचित तुमची पत्नी मला पुरेसं अन्न देऊ शकणार नाही. हे ऐकून गणेशजी लगेच बाहेर गेले. एका केळीच्या झाडाला कापून आणले आणि मातेस म्हणाले, ही आहे तुमची बहू. ही तुम्हाला कधीही भुकेले ठेवणार नाही. त्यापासून बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या वेळी केळीच्या झाडाला साडी घालून गणेशजींच्या पत्नीप्रमाणे त्यांच्या बाजूला ठेवले जाते. पण तुम्हाला माहितीये का की गणेशजींना विघ्नहर्ता आणि विघ्नकर्ता का म्हणतात? आणि सर्वप्रथम पूजा का गणेशजींची केली जाते? विघ्नहर्ता आणि विघ्नकर्ता गणेश. गणेशजींना आपण विघ्नहर्ता म्हणतो, जो प्रत्येक अडथळा दूर करतो. म्हणूनच जेव्हा नवीन काम सुरू होते, शुभ प्रसंग असतो किंवा कोणतीही पूजा अर्चना केली जाते, तेव्हा सर्वप्रथम त्यांचे आव्हान केले जाते. शास्त्रात स्पष्ट आहे की गणेश वंदनाशिवाय कोणताही कार्य यशस्वी होत नाही. पण यामागे केवळ परंपरा नाही, तर एक गूढ रहस्य दडलेलं आहे. एकदा सर्व देवता यावर वाद करायला लागले की कोण सर्वोत्तम आहे आणि कोणाची पूजा सर्वप्रथम केली जावी. या वादाचे निवारण करण्यासाठी एक स्पर्धा ठेवली गेली. जो सगळ्या पृथ्वीचा फेर करून परत येईल तो प्रथम पूज्य ठरेल. कार्तिकेय लगेच मोरेवर बसून निघाला. पण गणेशजी, जिने वाहन म्हणून साधा उंदीर घेतला होता, ते फक्त हसले आणि मातापिता शिव पार्वतीची परिक्रमा करून म्हणाले, माझ्यासाठी तुम्हीच संसार आहात. त्यांची बुद्धी आणि भक्ती पाहून देवतांनी मान्य केले की गणेशजी सर्वप्रथम पूज्य आहेत. तेव्हापासून प्रत्येक पूजा त्यांच्या नावाने सुरू होते. पण गणेशजींचे स्वरूप फक्त विघ्नहर्तापुरते मर्यादित नाही, ते तसेच विघ्नकर्ता देखील आहेत. जेव्हा आपण धर्म आणि सद्गुणांच्या मार्गावर असतो तेव्हा ते आपले सर्व अडथळे दूर करतात आणि आपली यात्रा सोपी करतात. पण जेव्हा आपण चुकीच्या मार्गावर चालतो, जेव्हा आपले पाऊल पाप, फसवणूक किंवा अन्यायाकडे वळते, तेव्हा गणेश आपल्या मार्गात विघ्न उभे करतात. आपण जेव्हा या विघ्नांना फक्त बदकिस्मती समजतो, तेव्हा खऱ्या अर्थाने हे त्यांचे संकेत असतात की आपण चुकीच्या मार्गावर आहोत. विचार करून पहा, जर आपल्याला कधीही अडचण आली नाही, जर प्रत्येक मार्ग इतका सोपा असेल की आपण इच्छेनुसार जगू शकतो, तर कदाचित आपण चुकीच्या गोष्टींपासून थांबतच नाही. गणेशजींचे विघ्नकर्ता रूप आपल्याला थांबायला आणि विचार करायला भाग पाडते आणि योग्य दिशेकडे वळवते. म्हणूनच त्यांची पूजा सर्वप्रथम केली जाते, कारण ते ठरवतात की पुढचा मार्ग शुभ आहे की अशुभ. म्हणून मित्रांनो, जेव्हा पुढच्या वेळी तुमच्या जीवनात अचानक अडथळा येईल, तर त्याला फक्त बदकिस्मती समजू नका. कदाचित तो गणेशजींचा आशीर्वाद असेल, जो तुम्हाला चुकीच्या मार्गापासून वाचवून योग्य मार्ग दाखवत आहे. हीच गणेशजींची खरी देणगी आहे. ते आपले विघ्न आहेत आणि आपले उद्धारक देखील. उच्चिष्ट गणपती, तांत्रिक आणि रहस्यमय स्वरूप. पण तुम्हाला माहित आहे का की गणेशजींनी एक असे रूप देखील धारण केले होते जे सदा काम, वासना आणि स्त्री संबंधात लीन राहतात? हे रूप आहे उच्चिष्ट गणपती. हे स्वरूप साधारण पूजेत दिसत नाही, तर तंत्र, अघोर आणि गुप्त साधनांशी संबंधित आहे. कथांमध्ये म्हटले आहे की उच्चिष्ट गणपती नेहमी काम, वासना आणि स्त्री संबंधात गुंतलेले असतात. त्यांच्या मूर्ती अनेकदा स्त्रीसोबत गहन आलिंगनात दर्शविल्या जातात. प्रश्न पडतो तो गणेश, जे विवेक आणि संयमाचे देवता आहेत, ते असे रूप का धारण करतात? तांत्रिक मान्यतानुसार यामागे भोग आणि मोक्ष यांचा संगम दडलेला आहे. म्हणजे आपण जे गणेश मोदकप्रिय आणि बाल स्वरूपात पाहतो, त्यांच्या हे भयावह तांत्रिक रूप मानवी आकांक्षा, कामना आणि मोक्षाची संपूर्ण यात्रा दर्शवते. पण हे फक्त सुरुवात आहे. उच्चिष्ट गणपतीचे असली रहस्य, त्याच्या तांत्रिक कथा आणि त्याचे अघोरी स्वरूप जे अद्याप लपले आहे, त्याची माहिती आम्ही तुमच्यासमोर पुढील डॉक्युमेंटरीमध्ये आणणार आहोत. तर तयार राहा, कारण पुढच्या वेळी गणेशजींचे हे रूप तुम्हाला अशा प्रश्नांसमोर उभे करेल ज्यांची उत्तरे कदाचित तुमच्या विश्वासाच्या पाया बदलून टाकतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.